पुढचा जो लॅक्युना आहे, लॅप्स जो राहिलेला आहे प्रॉसिक्युशन एजन्सी कडून, तो आहे फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचा रिपोर्ट, FSLचा रिपोर्ट. आता मगाशी डिस्कस करताना आपण बघितलं होतं की ह्या आरोपीची मेडिकल एक्झामिनेशन वगैरे तर झाली, परंतु ना त्याला एक्झामिन केलेल्या डॉक्टरांना साक्षीदार म्हणून प्रोड्यूस केलं गेलं किंवा ते मेडिकल रिपोर्टसुद्धा सादर केले गेले नाहीत. परंतु FSL रिपोर्ट हा ह्याच्यामध्ये दाखल केला होता, एव्हिडन्स म्हणून दाखल केला होता. परंतु ह्या FSL रिपोर्टमध्ये त्याचा प्युबिक हेअर जे आहे त्या प्युबिक हेअरवर कुठल्याही प्रकारचं सीमन किंवा रक्त आढळलेलं नव्हतं. म्हणजे हे स्पष्टपणे त्या FSL रिपोर्टमध्ये मेन्शन केलेलं होतं. पण त्या मुलीचा जे काही रिपोर्ट होता, PM रिपोर्ट, त्याचा वजायनावर रक्त हे सापडून आलेलं होतं. सो जर 376चे हे जे चार्जेस लावलेले आहेत ह्या कंडिशनमध्ये FSL रिपोर्टमध्ये आले जी काही इन्फरन्स ड्रॉ केलेला होता की ते सिमेंट न सापडणं, ब्लडचे ट्रेसेस त्याच्यावर न सापडणं, त्या प्युबिक हेअरवर न सापडणं, हे थोडंसं संशयास्पदच वाटतं आहे. आणि म्हणून ह्या दृष्टीने म्हणजे जर ते अशा कुठल्याही प्रकारचा इन्व्हेस्टिगेशनमध्ये काहीही रिव्हील नसताना हे 376चे रेपचे चार्जेस हे आले कुठून, हे की फक्त ओनली बिकॉज तिचा जेनायटल ऑर्गन्स हे थोडे वुंडेड होते किंवा ती अशा परिस्थितीमध्ये होती म्हणून मग ह्या लोकांनी प्रिझ्युम केलं की रेप केलेला असावा. पण नुसतं प्रिझ्युम करून चालत नाही. कुठलंही इन्व्हेस्टिगेशन हे फ्लॉलेस होण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीवर एवढे सिरियस चार्जेस ठेवण्यासाठी, बट ऑब्वियस अतिशय हीनस असा हे ऑफेन्स होता, पण तरी इतके सिरियस ॲलिगेशन जर आपण एखाद्या व्यक्तीवर करतो आहे तर त्यामध्ये आपलं इन्व्हेस्टिगेशनसुद्धा त्याच दृष्टीने होणं गरजेचं आहे. इतकं कीनली आपण ते इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं आहे. नुसतं प्रिझम्पशन्सवर तर इन्व्हेस्टिगेशन किंवा एखाद्या व्यक्तीवर सिरियस असे चार्जेस जे आहेत ऑफेन्सचे ते लावता येणार नाही. त्यानंतर पुढचं जे काही फ्लॉ आहे ते म्हणजे जो शर्ट आहे, आरोपीचा शर्ट, याबाबतची थोडीशी डिस्क्रिपन्सी निर्माण झालेली होती. जे भागाबाई आहे PW2, आता भागाबाईने ह्या आरोपीला इन्सिडेंट्सच्या अगोदर बघितलेलं नव्हतं. त्याच्या मुलाने जे आहे PW5, मी मगाशी सांगितलं की नारायणभाई जे आहे ते त्यांनी तिला ते गोळा वगैरे खाताना बघितलेला होता. सो भागाबाईनी हा जो शर्ट बघितला, व्हाईट शर्ट हा जो सांगितला जातो, त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये पण सांगितलेलं होतं, तर हा शर्ट ह्या भागाबाईने ह्या मुलीच्या शरीरावर झाकलेला बघितला होता. आणि इतर विटनेसेसच्या टेस्टिमनीवरून, इतर साक्षीदारांनी जी काही साक्ष न्यायालयामध्ये दिली त्याच्यावरून असं एक हे येतं की भागाबाईंनी ह्या आरोपीला त्या इन्सिडेंटच्या अगोदर बघितलेलं असल्याची कुठलीही शक्यता त्याच्यावरून वर्तवता येत नव्हती. मग ह्या भागाबाईंनी हे कसं सांगितलं की तो आरोपी, त्या आरोपीने व्हाईट शर्ट घातलेला होता. तर इथे प्रॉसिक्युशन हे प्रूव्ह करू शकलेलं नाही. म्हणजे भागाबाईला जेव्हा क्रॉस एक्झामिन केलं गेलं, त्याच्यावर प्रश्न उपस्थित केला गेला, तर त्याला ह्या प्रश्नाचं त्याच्याकडे उत्तर नव्हतं की तुला हे कसं माहिती की ह्या आरोपीने हा व्हाईट शर्ट घातलेला होता. अँड प्रॉसिक्युशन एजन्सी हॅज फेल्ड ओव्हर. तसंच पुढची जी काही डिस्क्रिपन्सी आहे ही टी शर्टची, एक पूर्वीचं ते व्हाईट शर्टच्या बाबतीत त्यांनी ते क्रॉस एक्झामिनेशनमध्ये जे अनसॅटिस्फॅक्टरी उत्तर दिलं की त्याला कसं कळलं, तर त्यांनी असं सांगितलं होतं भागाबाईंनी की माझे जे वडील आहेत नारायणभाई ह्यांनी मला सांगितलं की त्या आरोपीने व्हाईट शर्ट घातला होता. हे असं काहीतरी त्यांनी उडवाउडवीचं हे उत्तर दिलेलं होतं. तसंच हे टी शर्ट जे आहे, म्हणजे हा आरोपी पुन्हा जेव्हा त्या सर्च पार्टीला दिसला, हे भागाबाई नारायणबाई यांनी जेव्हा
त्या आरोपीला विचारलं की तू गोमीला बघितलेला आहे का. तर त्यावेळेस त्याच्या अंगावर ह्या लोकांनी काळ्या रंगाचा टी शर्ट बघितला असं ह्यांनी सांगितलेलं होतं. म्हणजे जे PW2 आहेत भागाबाईने की ह्यांनी काळ्या रंगाचा टी शर्ट, परंतु एव्हिडन्समध्ये जे एक्झिबिट केला गेला होता मुद्देमालामध्ये जो टी शर्ट होता हा पांढऱ्या रंगाचा आणि त्याच्यावर काही डिझाईन जे ट्रायडंट अशी डिझाईन त्याच्यावर होती त्या टी शर्टवर. इट वॉज नॉट अ ब्लॅक टी शर्ट. वेरॅज ते विटनेसने सांगितलं होतं की हा ब्लॅक टी शर्ट या व्यक्तीने घातलेला होता. हे एक डिस्क्रिपन्सी म्हणजे हे व्यवस्थित बियॉन्ड रिझनेबल डाऊट प्रॉसिक्युशन इथे हे प्रूव्ह करू शकलं नाही. तसंच ह्या टी शर्टबद्दल की त्यांनी ब्लॅक टी शर्ट हे FIR मध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की त्यांनी म्हणजे आम्ही जेव्हा त्याला विचारलं की तू गोमीला कुठे बघितलेलं आहेस का, पाहिलंय का, त्यांनी जेव्हा त्याने ते सांगितलं त्यावेळेस त्यांनी तो शर्ट घातलेला होता, ब्लॅक टी शर्ट घातलेला होता हे असं त्यांनी FIR मध्ये सांगितलेलं होतं. तसंच पुढचं आरोपीच्या अटकेच्या वेळेबाबत एक डिस्क्रिपन्सी आहे. म्हणजे हे सुद्धा प्रॉसिक्युशन व्यवस्थित प्रूव्ह करू शकलं नाही. एक्सप्लेनेशन याबाबतचं दिलं गेलं नाही. तर ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आणि प्रॉसिक्युशन एजन्सी या दोघांचा ह्याच्यामध्ये थोडासा लॅप्सेस यांनी ठेवलेले आहेत, लॅक्युनाज यांनी ठेवलेले आहेत. ह्याच्यामध्ये असं झालं होतं म्हणजे ह्या नारायणभाईचं जे टेस्टिमनी आहे त्याची साक्ष जी आहे ती साक्षीवरून असं लक्षात येतं की हे लोक जेव्हा त्या आरोपीने सांगितलं की ती जीवीच्या शेतामध्ये असावी, हे सगळे जीवीच्या शेतामध्ये गेले, तिथे ती गोमी सापडली, ते मृतावस्थेमध्ये ती मुलगी होती. त्यानंतर नारायणभाई हे पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी ते पोलिसांना सांगितलं की असं असं एक प्रेत, एका लहान मुलीचं प्रेत, त्या गोमीचं प्रेत जे आहे त्या जीवीच्या शेतामध्ये पडलेला आहे. तो त्यावेळेस त्या दरम्यान हे ते जे पोलीस अधिकारी आहे जे आयो ह्याच्यातले देसाई, तर हे ह्यांच्यासोबत गेले त्या ठिकाणी 27/2/2003 म्हणजे ही सगळी घटना ती रात्रीची सर्वसाधारणपणे. आणि त्यावेळेस एक साधारण 9 वाजता म्हणजे 6 ते 8 आपण जसं मगाशी डिस्कस केलं, एक 6 ते 8च्या दरम्यान हे सगळं काही घडत होतं. त्यानंतर हा 8 वाजता जवळपास एक हे होता, ही लोक तिथे गेली आणि परत आली आणि 9 वाजता ही व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये डिटेन असल्याची नारायणभाई त्याचा टेस्टिमनीमध्ये सांगतो आहे की हा व्यक्ती 9 वाजता पोलीस स्टेशनमध्ये होता आरोपी. पण ह्या आरोपीची फॉर्मल अरेस्ट जी आहे, डॉक्युमेंट्सवर जी आहे, त्याचा अटक मेमो, अटक पंचनामा जो आहे हा 28 तारखेचा सकाळी 6:40 आहे, 6:40 AM. म्हणजे जवळपास एक 7 तासाचा डिले इथे दिसतोय. म्हणजे जर आरोपी हा 9 वाजताच पोलीस स्टेशनमध्ये होता तर ह्याची अरेस्ट ही 6:40 दुसऱ्या दिवशी कशी झाली? कारण हे सगळं होतानाच्या दरम्यान आणखीन एक विशेष हे की FIR ही मध्यरात्री 3:05 नोंदवली गेलेली आहे आणि त्याच्या अगोदरच आरोपी 9 वाजता पोलीस स्टेशनमध्ये होता आणि मग अरेस्ट ही सकाळी 6:40 दाखवली. त्याच्या पुढे जाऊन 7:15 वाजता आपण मगाशी डिस्कस केलं इन्व्हेस्टिगेशन लॅक्युनाजमध्ये की 7:15 वाजता या आरोपीने FIR दाखल केली ह्या लोकांच्या विरुद्ध.
हे जे टायमिंग्स आहेत ह्याचं एक्सप्लेनेशन ना इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीने कुठे मेन्शन केलेलं आहे, ना प्रॉसिक्युशन हे व्यवस्थित न्यायालयासमोर आणू शकलं आहे. 9 वाजता हा आरोपी तिथे असण्याची गरज काय? म्हणजे हे ऑलरेडी ह्या लोकांनी ठरवून घेतलं होतं का? वेन द FIR वॉज लॉज्ड ॲट 3:05 AM, म्हणजे पहाटे 28 तारखेच्या पहाटे 3:05 जर FIR लॉन्च झालेली आहे, तर मग हा आरोपी आहे हे आधीच ह्या लोकांनी ठरवून टाकलं का? कारण त्या दरम्यान म्हणजे हे सगळं होताना ती लोक सगळी गेली, तर हे बऱ्याच लोकांपर्यंत हे माहिती होऊन गेलेलं होतं. बऱ्याच लोकांना माहिती होऊन गेलं होतं की असा असा इन्सिडेन्स घडलेला आहे आणि गोमीचं डेड बॉडी ही त्या ह्याच्यात जीवीच्या फील्डमध्ये पडलेली आहे. मग हे ह्या लोकांनी आधीच ठरवून घेतलं का की किशन भाईनीच हे केलेलं असावं? म्हणजे इवन बिफोर रजिस्टरिंग लॉजिंग दिस FIR हा याच्यावर आरोप ठेवून मोकळे होऊन गेलेले होते. सो हे एक्सप्लेनेशन कुठेतरी येणं गरजेचं होतं. हे एक सिरियस अजून लॅप्स आहे. त्यानंतर इन्क्वेस्ट पंचनामाची एक डिस्क्रिपन्सी आणखीन एक प्रकर्षाने लक्षात येते. हे जे इन्क्वेस्ट पंचनामाचे जे पंच आहेत त्यांनी त्या पंचनाम्यामध्ये सांगताना सांगितलं की तिचे पाय कापलेले होते आणि तिचे अँकलेट्स झांझरी हे गायब होते. आता पंच हे इंडिपेंडेंट लोक होते. गोमीशी त्यांची ओळख नव्हती. गोमीला त्यांनी अगोदर कधी बघितलेलं नव्हतं. हे त्यांना कसं माहिती इन्क्वेस्ट करताना की ती मुलगी पैंजण घालायची आणि ते पाय जे काही कापलेले आहेत हे पाय कापले आहेत म्हणजे ते अँकलेट्स हे गायब असतील. इज इट पॉसिबल? हे शक्य आहे का पंचांना माहिती असणं आणि हे पंचनाम्यामध्ये रेकॉर्ड करणं? आणि एक आणखीन ह्याची गोष्ट म्हणजे विशेष गोष्ट म्हणजे हा इन्क्वेस्ट पंचनामा FIRच्याही अगोदर बनलेला आहे. म्हणजे 3 वाजता इन्क्वेस्ट पंचनामा झालेला होता आणि 3:05 FIR लॉन्च झालेली आहे. असा हा इन्क्वेस्ट FIR लॉन्च होण्याच्या अगोदर हा इन्क्वेस्ट पंचनामा करता येईल का? आणि मग हे जे पंच आहेत ह्या पंचांना कुठून कळलं की ही मुलगी अँकलेट्स घालायची? तो आपण पण लक्षात ठेवलं पाहिजे की आपण असे डॉक्युमेंट्स बनवताना म्हणजे जेवढी त्या लोकांना माहिती आहे, म्हणजे माहिती इन द सेन्स जे ते बघतायत डोळ्यांनी तेवढंच त्याच्यामध्ये येऊ द्या. आजूबाजूला जे लोक आहेत ते जे काही बोलतायत सांगतायत त्यानुसार तो पंचनामा हा बनता कामा नये. मग ते पंचांची गरजच काय आपल्याला? सो उगीच काहीतरी एक्स्ट्रा म्हणजे आपण जितकं बोलणार ना तितकं आन्सरेबल आपण होत असतो. सो ऑलवेज रिमेंबर की आपण हे असे पंचनामे कुठलाही दस्तऐवज डॉक्युमेंट्स बनवताना आपण थोडंसं लक्षपूर्वक हे बनवणं गरजेचं आहे. उगीच प्रूव्ह करण्याच्या ह्याच्याने की बाबा झांझरी होते तिच्या पायामध्ये अँड द लेग्स वर कट फॉर दॅट झांझरी, ते अँकलेटसाठी ते पाय कापले, हे एक ठासून सांगण्यासाठीचा कदाचित हा प्रयत्न असावा, पण हे असं करण्याची काही गरज नाही. आता हे उलट त्यांच्यावरच हे झालेलं आहे, बेतलेलं आहे. त्यानंतर जो FIRचा डिले मी सांगितला तो मी पुन्हा रिपीट नाही करणार. एक सर्वसाधारण 7 तासाचा डिले ह्याच्यामध्ये झालेला होता, विच वॉज अनएक्सप्लेन. आपण FIRचा अभ्यास करताना हे अगदी ह्याच्यानी म्हणजे त्याच्यातले बेस्ट पॉसिबल डिफेक्ट जे आपण FIRमध्ये FAQ बघितला होता FIRचा, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला हे होता डिले इन लॉजिंग FIR. पण डिले हा डायरेक्टली फेटल नाही आहे. हा केव्हा वेन इट इज नॉट एक्सप्लेन्ड, आणि त्याचं एक्सप्लेनेशन कुठे कुठे रिफ्लेक्ट केलं पाहिजे हे सुद्धा आपण क्लासरूममध्ये डिस्कस केलेलं आहे.
त्यानंतर काही जे विटनेसेस आहेत त्यांच्या स्टेटमेंटमध्ये आलेलं कॉन्ट्राडिक्शन हे सुद्धा हा प्रॉसिक्युशनचा लॅप्स आहे. सी प्रॉसिक्युशन एजन्सीला सुद्धा हे कळलं पाहिजे की मी ऑन रेकॉर्ड काय आणलं पाहिजे. एखादा पर्टिक्युलर केसमध्ये त्या फाईल जे काही दप्तर आहे माझं केसचं जे इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीकडून मला मिळालेलं आहे त्याच्यामधून किंवा प्रत्येक विटनेस, प्रत्येक डॉक्युमेंट, प्रत्येक एव्हिडन्स पैकी मी काय ऑन रेकॉर्ड आणणं गरजेचं, ते कशा पद्धतीने मी आणणं गरजेचं आहे. प्लस माझा विटनेसेसचा जे काही अभ्यास आहे किंवा मी त्यांना जे काही त्यांनी कितीतरी वर्षांपूर्वी समजा ते पोलिसांसमोर साक्ष वगैरे दिली असेल तर मी त्यांचं ट्युटरिंग, त्याचा अभ्यास मी करून घेणं, व्यवस्थित ते क्वेश्चनिंग मी करून घेणं की बाबा, किंवा संभाव्य जे काही आहेत क्रॉस एक्झामिनेशनमध्ये प्रश्न, हे संभाव्य प्रश्न काय येऊ शकतात, त्याची मी उत्तरं कशी दिली पाहिजे, सगळी तयारी करून घेतली पाहिजे. पण ह्या केसमध्ये तर जे काही आयो आहेत ह्यांचा स्टेटमेंटमध्ये सुद्धा डिस्क्रिपन्सी दिसून आलेली आहे. आता ही डिस्क्रिपन्सी का दिसली? कारण मुळात इन्व्हेस्टिगेशनच बऱ्यापैकी फॉल्टी होतं. इन्व्हेस्टिगेशनच हे फ्लॉलेस झालेलं नव्हतं. इन्व्हेस्टिगेशनमध्ये लॅक्युना निर्माण झाले होते आणि म्हणून क्रॉस एक्झामिनेशन फेस करणं ह्याच्यातल्या आयोला हे इट वॉज टीडियस जॉब, खूप डिफिकल्ट ह्यांना ठरलेलं होतं. म्हणजे हे आणि ह्या इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरकडून झालेली सगळ्यात मोठी चूक म्हणजे जेव्हा त्यांना ते नारायणभाई सांगायला आले होते की असं असं त्या ठिकाणी हे झालेलं आहे, त्यांचं फर्स्ट ड्युटी काय होती? व्हॉट आय ऑलवेज से, मी तुम्हाला नेहमी काय सांगते की जेव्हा तुम्ही तुमचं पोलीस स्टेशन सोडतात तेव्हा तुमची सगळ्यात महत्त्वाची रिस्पॉन्सिबिलिटी, ड्युटी, कर्तव्य काय आहे? टू एंटर इट इन टू युअर स्टेशन डायरी. स्टेशन डायरी मी तुम्हाला नेहमी सांगितलेलं आहे की स्टेशन डायरी हा आपला श्वास आहे. आपला प्रत्येक आत घेतलेला श्वास, बाहेर फेकलेल्या श्वासाची नोंद या स्टेशन डायरीमध्ये योग्य रीतीने ती होणं गरजेची आहे. In this case, the IO committed this biggest mistake की त्यांनी एंट्रीज घेतली नाही स्टेशन डायरीमध्ये. There was no entry made. त्यांनी पोलीस स्टेशन तर सोडलं पण त्यांनी त्याबाबतची कुठलीही एंट्री आणि त्याचं एक्सप्लेनेशनही त्यांनी दिलेलं नव्हतं. आणि जिथे काही विटनेसेसने सांगितलं की हा 9 वाजल्यापासून इथे होता, ह्याची अरेस्ट दाखवली अरेस्ट पंचनामा आहे 6:40 वाजता आणि इथे आयो त्यांचं डिपॉझिशनमध्ये सांगतायत की मी फर्स्ट टाइम आरोपीला 5:30 वाजता पहाटे 28 तारखेला पोलीस स्टेशनमध्ये बघितलं. सो ही डिस्क्रिपन्सी नाही आहे का सगळी? म्हणजे व्हॉट अ मेस इट इज. केवढा हे झालेला आहे, म्हणजे काही ताळमेळच कुठे लागत नाहीये. तसंच जे आणखीन एक विटनेस आहे PW6 ज्याच्याबद्दल आपण पूर्वी बोललेलो आहे. इन्व्हेस्टिगेशनच्या फ्लॉजमध्ये सुद्धा आपण त्याचा इन्व्हेस्टिगेशन त्याचं डिपोजिशन बद्दल चर्चा केली होती. आता हा दाबेलीवाला जो आहे तो दाबेलीवाल्याकडे हा आरोपी काही वेळ त्याचा ह्याच्यावर होता. प्लस काही विटनेसेसच्या साक्षीवरून असं लक्षात आलं की दाबेलीवाल्यानी पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा सर्वसाधारणपणे 4 तास वगैरे दाबेलीवाला होता. म्हणजे 4 तास त्याला संधी मिळाली होती आरोपीला बघण्याची, आरोपी त्याच्या समोर असण्याची. पण तसंच हे दाबेलीवाल्यांनी सांगितलेलं पण होतं की त्या आरोपीने काय कपडे घातले होते, त्या मुलीने काय कपडे घातलेले होते. पण क्रॉस एक्झामिनेशनमध्ये ही व्यक्ती सांगू शकली नाही की ह्या आरोपीने काय घातलेलं होतं. क्रॉस एक्झामिनेशनमध्ये ते जी स्टेटमेंट आहे ते त्यांनी म्हणजे जे काही डिपोजिशन आहे हे थोडंसं ॲडव्हर्स असं स्टेटमेंट त्यांनी त्याच्यामध्ये केलेलं होतं. म्हणजे जिथे तो
चीफ एक्झामिनेशनमध्ये पोलिसांच्या समोर त्यांनी जे आयडेंटिफाय केलेलं होतं, म्हणजे बराच वेळ त्याच्याकडे होता ह्याला बघण्याचा. त्यांनी ती नाईफ वगैरे हे केलेली होती, पण क्रॉस एक्झामिनेशनमध्ये ही फेल टू कन्फर्म दॅट येस हेच कपडे त्यांनी घातलेले होते. म्हणजे तो फंबल झाला असेल कदाचित, पण तो देऊ शकला नाही. सो म्हणजे असं म्हणता येईल की हा जरा जास्तच ट्युटर्ड विटनेस होता, पाठांतर केल्यासारखा, रट्टा मारल्यासारखा, कदाचित खोटं बोलत असावा, आणि म्हणून मग क्रॉस एक्झामिनेशनमध्ये हा टिकू शकला नाही. म्हणजे तीच गोष्ट जो इतका तो फर्मली सांगतो आहे, इतकं कन्फर्म स्टेटमेंट पोलिसांसमोर देतो आहे, चीफ एक्झामिनेशनमध्ये देतो आहे, तेच प्रश्न त्याला क्रॉस एक्झामिनेशनमध्ये फिरून विचारल्यानंतर त्याचं उत्तर हे विरुद्ध आलं. सो अगेन दिस इज सस्पिशियस ॲक्ट बिफोर द कोर्ट. त्यानंतर जी नाईफ सापडली, ही नाईफ ही जी सुरा जो आहे, चाकू जो आहे, तो 1 तारखेला 1/3/2003 म्हणजे घटना ही 27 तारखेला घडली होती, पण जी चाकू मिळाला तो 1/3/2003 मिळालेला होता. तो ह्या दाबेलीवाल्याने आयडेंटिफाय पण केलेला होता, पण मग 1/3लाच ह्या दाबेलीवाल्याचं स्टेटमेंट त्या संदर्भात घ्यायला पाहिजे होता की हो ही माझ्याकडून त्या असं चोरलेलं होतं आणि हा तोच नाईफ आहे. तर ह्या दाबेलीवाल्याचं स्टेटमेंट जे आहे हे 4 तारखेला 4/3/2003 रेकॉर्ड केलं गेलं. इतका उशीर ते रेकॉर्ड करण्याची गरज काय? जर चाकू म्हणजे त्यांनी त्याच्या स्टेटमेंटमध्ये, म्हणजे ह्या 4/3च्या स्टेटमेंटमध्ये हे त्यांनी सांगितलेलं होतं आरोपीबद्दल, म्हणजे हा आला होता, चाकू चोरला होता वगैरे, पण चाकू हा 1/3ला मिळाल्यानंतर हे 1/3लाच त्याचं स्टेटमेंट रेकॉर्ड का नाही केलं गेलं? म्हणजे पूर्वीच्या चौकशीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की हो माझ्या ह्याच्यावरून तो असं चोरीला गेलेला आहे, पण मग स्टेटमेंट रेकॉर्ड करायला उशीर का झाला? 4/3ला म्हणजे एवढे 3-4 दिवसांनी ते स्टेटमेंट रेकॉर्ड करण्याची गरज काय होती? त्याचं एक्सप्लेनेशन हे तपासी अधिकाऱ्याकडून सुद्धा एक्सपेक्टेड होतं, एक्सप्लेनेशन त्यांनी द्यायला पाहिजे होतं. प्रॉसिक्युशननी सुद्धा त्या पद्धतीने ते न्यायालयाच्या समोर आणणं गरजेचं होतं. अँड देर आर सो मेनी डिस्क्रिपन्सीज बिकॉज ऑफ दिस. ह्या केसमध्ये लॅक्युनाच लॅक्युना आहेत. म्हणजे इन्व्हेस्टिगेशन झालं का असाच प्रश्न उपस्थित होतो. म्हणजे तसं बघायला गेलं, जर आपण प्रॉसिक्युशन स्टोरी बघितली किंवा काही विटनेसेसनी जे काही सांगितलेलं आहे की बाबा मी इन्सिडेंट्सच्या अगोदर आरोपीसोबत ही दिसलेली होती, ती मुलगी दिसलेली होती, तो दाबेलीवाला सांगत होता की हा चाकू माझ्याकडून चोरी करून गेलेला आहे, तो ज्वेलर तो सांगत होता की म्हणजे ते कितीतरी गोष्टी होत्या की ज्याच्यामुळे ही केस प्रूव्ह होऊ शकली असती. खूप सारे एव्हिडन्सेस होते, पण एकतर ते तपास करताना एकतर मुद्दामून ते हे केले गेले, लपवले, म्हणजे ते बाहेर येऊ दिले नाहीत, प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन केलं नाही किंवा करण्याचा टाळलं. अशा अनेक निष्कर्ष हे अशा पद्धतीचा इन्व्हेस्टिगेशनमधून, तसंच प्रॉसिक्युशन एजन्सीचा, नाव सिन्स वी आर इन्व्हेस्टिगेटिंग, यू आर इन्व्हेस्टिगेटर्स, तो आपल्याला जास्त फोकस जो आहे, म्हणजे दुसऱ्यांच्या चुकापेक्षा आपण आपलं चूक जास्त हे करणं गरजेचं आहे, त्याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे. सो वन्स आय इन्व्हेस्टिगेट, म्हणजे माझं इन्व्हेस्टिगेशनच असं असावं ना की त्याच्यावर प्रश्नच उपस्थित नाही झाले पाहिजे, कोणीच नाही उपस्थित करू शकला पाहिजे. कितीही चांगल्यातलं चांगलं क्रॉस एक्झामिनेशन करणारे क्रॉस एक्झामिनर असतील किंवा डिफेन्स लॉयर आहे, असं कितीही बढिया से बढिया हे असतील डिफेन्स लॉयर, कोणीही आपल्या समोर असला तरी आपलं इन्व्हेस्टिगेशन असं बोललं पाहिजे.
का त्यांनाच प्रश्न पडला पाहिजे की मी आता ह्याच्यामध्ये काय प्रश्न उपस्थित करू. म्हणजे पेपर वाचून लगेचच हा न्याय देता आला पाहिजे. म्हणजे आपल्या इन्व्हेस्टिगेशनचे पेपर्स बघूनच असा हा न्याय देता आला पाहिजे की येस दिस इज कन्व्हिक्शन केस अँड यू शुड टेक इट सिरियसली. इन्व्हेस्टिगेशन म्हणजे तुम्ही होल हार्टेडली ते करा. ऑलवेज आय हॅव सेड की इन्व्हेस्टिगेशन ते डेफिनेशन प्रमाणे नका जाऊ. म्हणजे इट इज कलेक्शन ऑफ एव्हिडन्स ॲज पर द डेफिनेशन, पुरावा गोळा करणे. पण मी नेहमी काय सांगते की तपास हा फक्त पुरावा गोळा करणे नाही आहे, तर तथ्य गोळा करणं आहे. फॅक्ट्स, कलेक्शन ऑफ फॅक्ट्स. यू कलेक्ट फॅक्ट्स अँड दे विल अमाउंट टू एव्हिडन्स. लिंक लावा, विचार करा, इतका विचार करा, इतके प्रश्न विचारा तुमच्या इन्व्हेस्टिगेशनला की कुठेही किंचितशी सुद्धा शक्यता राहिली नाही पाहिजे. सी आय ऑलवेज स्टेट दिस की एक मोठी शिप सिंक व्हायला, बुडायला एक बारीकसं छिद्र हे पुरेसं असतं. आपल्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये हे सुद्धा राहता कामा नये. अगदी म्हणजे टाचणीच्या टोका एवढं सुद्धा संशय आपल्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये राहता कामा नये. आणि ही असा एवढा लॅक्युनास, एवढा लॅप्सेसमुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाला अतिशय कठीण असा निर्णय ह्याच्यामध्ये घ्यावा लागला आणि अतिशय कठीण असे डायरेक्शन्स याच्यामध्ये द्यावे लागले. मी सुरुवातीलाच म्हटली होती की आय विल कीप समथिंग सस्पेन्स इन दिस. नाउ इट इज द टाइम टू रिव्हील दिस सस्पेन्स. हे उघड करण्याचा, हा सस्पेन्स उघड करण्याचा हे वेळ आलेली आहे. आय एम कन्क्लुडिंग दिस केस स्टडी विथ द जजमेंट conclusion of the Honorable Supreme Court. This judgment, State of Gujarat versus किशन भाई, 7 जानेवारी 2014 मध्ये जे हे माननीय सर्वोच्च न्यायालयाने जजमेंट दिले, ह्याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचं जे काही हे होतं जजमेंट ते कन्फर्म केलं. म्हणजे किशन भाईच्या अगेन्स्ट जे काही चार्जेस होते ते प्रूव्ह झाले नाही, त्याला ॲक्विटच केलं. पण त्यासोबत अत्यंत महत्त्वाचे डायरेक्शन्स दिले, ते म्हणजे इन्व्हेस्टिगेटिव्ह म्हणजे एरिंग जे काही ऑफिसर्स आहेत ज्यांच्यामुळे केसवर विपरीत परिणाम झालेला आहे, ॲक्विटल म्हणजे पुरावे असून सुद्धा किंवा लॅक्युनास ज्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये राहिलेल्या आहेत किंवा प्रॉसिक्युशनकडून लॅप्सेस राहिले असतील, असा इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर्स आणि प्रॉसिक्युशन ऑफिसर्स यांच्या विरुद्ध डिपार्टमेंटल एन्क्वायरी करण्याची डायरेक्शन्स ह्या जजमेंटमध्ये मिळाली, जी खूप चर्चेमध्ये आली होती. खूप चर्चा झाली की आम्ही एवढं इन्व्हेस्टिगेशन करतो, आम्ही एवढं केस कोर्टासमोर मांडतो. म्हणजे बोथ द इन्व्हेस्टिगेशन एजन्सी अँड प्रॉसिक्युशन एजन्सी हे दोघांचं असं म्हणणं होतं. सो दिस इज दिस जजमेंट जिथे माननीय सर्वोच्च न्यायालयाला इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आणि प्रॉसिक्युशन एजन्सीच्या अगेन्स्ट ॲक्शन घेण्याबाबतचे डायरेक्शन्स होम डिपार्टमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटला द्यावं लागलं. ह्यामध्ये डायरेक्शन्स देताना न्यायालयाने असं सांगितलेलं आहे की होम डिपार्टमेंटनी प्रत्येक त्या स्टेट गव्हर्नमेंटनी आणि होम डिपार्टमेंटनी एक कमिटी स्थापन करावी ज्याच्यामध्ये सुपिरियर ऑफिसर्स वगैरे असतील दोन्ही ह्याच्यातले. ही अशी एक कमिटी फॉर्म करावी. प्रत्येक जजमेंटचा रिव्ह्यू त्याच्यामध्ये घेतला जावा. त्या जजमेंटमध्ये इन्व्हेस्टिगेशनकडून काही लॅक्युना राहिलेला आहे, प्रॉसिक्युशन एजन्सीकडून काही फ्लॉज राहिले असतील, लॅप्सेस राहिलेले असतील, तर ते त्यांनी त्याच्यामधून काढायचे आहेत. आणि ज्यांच्यामुळे हे हा विपरीत परिणाम पडलेला आहे त्या केसवर किंवा ती केस ते शासन जर हरलेलं असेल
तर असा रिस्पॉन्सिबल ऑफिसर्सच्या अगेन्स्ट डिपार्टमेंटल एन्क्वायरी ही प्रोसीड करायची आहे, सुरू करायची आहे. तसंच प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंटनी आणि त्या होम डिपार्टमेंटनी ह्या इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर्ससाठी आणि तसंच ही प्रॉसिक्युशन ऑफिसर्स जे आहेत, लॉयर्स जे आहेत, त्यांचं 6 महिने एव्हरी 6 मंथ्समध्ये ट्रेनिंग, रिफ्रेशर कोर्स किंवा ह्याच्याबाबतचं ट्रेनिंग हे घेण्यात यावं. इन सर्व्हिस ट्रेनिंग प्रोग्राम्स असतील किंवा रिफ्रेशर कोर्सेस हे प्रत्येक 6 महिन्यामध्ये ते करणं गरजेचं आहे. तसंच अशा ह्या प्रत्येक ट्रेनिंगमध्ये, रिफ्रेशर कोर्समध्ये हे ज्या केसेसमध्ये लॅक्युनाज राहिलेले आहेत, असे केसेस त्यांच्यासोबत डिस्कस करण्यात यावे. त्यांना विविध स्किल्स, आता स्किल हे शिकवण्याचं काम नाही आहे, पण त्यांना प्रॉपर प्रोसिजर्स, तसंच इन्व्हेस्टिगेशन कसं करावं किंवा इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय कशावर फोकस करणं गरजेचं आहे, हे सगळं त्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आणि रिफ्रेशर कोर्सेसमध्ये इन्क्लूड करण्यात यावं. सो दिस वॉज द म्हणजे असं नॉर गुड नॉर बॅड असं काही म्हणता येणार नाही इकडे. पण माझ्या दृष्टीने हे फार म्हणजे अनहॅपी एक असं जजमेंट किंवा निदान माझ्यासारख्या व्यक्तीसाठी फार एक इन्सल्टिंग काइंड ऑफ हे आहे की माझं काम करताना काहीतरी कमी राहिली ही माझ्यासाठी इज चांगली गोष्ट नाही. नॉट अ गुड जॉब ऑन माय पार्ट. याचाच अर्थ मी माझं काम हे पॅशनेटली केलं नाही. मी माझा बुद्धीचा वापर केला नाही, मी माझा स्किल्सचा, मी माझा नॉलेजचा तिथे वापर केलेला नाही. सो ईच अँड एव्हरी इन्व्हेस्टिगेटर मस्ट रिमेंबर, कुठलंही इन्व्हेस्टिगेशन सुरू करण्या अगोदर माझा एक विचारांचा आराखडा ना, सगळं असं माझं डोळ्यासमोर आलं पाहिजे. आणि मग मी जे काही नॉलेज गेन केलेलं आहे त्याबाबतचं ते मला योग्य ठिकाणी, ज्या ठिकाणी ते इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे. मी विविध टेक्निक्सचा वापर केला पाहिजे. मी हरलं नाही पाहिजे, मी थकला नाही पाहिजे की अरे मला तर काही सापडतच नाहीये आणि मग ठीक आहे, जेवढं आहे तेवढं मी आता देऊन टाकणार आहे किंवा आता ह्याची काय गरज आहे असं मी इन्व्हेस्टिगेशनमध्ये म्हणता कामा नाही. मला जितकं मिळेल तितकं मी ते शोधलं पाहिजे. शोधच आहे ना हा इन्व्हेस्टिगेशन म्हणजे. ह्याच्यासाठी मी कुठेच कमी नाही पडलो पाहिजे. and I'm sure पूर्वीचे काय बॅचेस जे आहेत दे आर रिअली डुईंग वेल. म्हणजे जे इन्व्हेस्टिगेशनमध्ये आहे ते ऑफिसर्स ट्राईंग देअर लेवल बेस्ट. टाइम्स विल चेंज. तुमच्यापैकी काही जण नाही तर तुमच्यापैकी प्रत्येकाने चांगले इन्व्हेस्टिगेटर्स व्हावं. अँड आय विश यू गुड लक फॉर द सेम. बट फॉर दॅट यू स्टिल रिक्वायर टू स्टडी वेल, टू गेन गुड नॉलेज. सतत वाचन करत राहणं, नवीन काहीतरी गोष्टींचा शोध घेत राहणं. अँड यू शुड बी क्वाईट क्युरियस. अँड प्रश्न विचारण्याची तुमच्यामध्ये हे असली पाहिजे की हे का, असं का, व्हाय. पण तिथे रेलेव्हन्सी पण असणं गरजेची आहे.
अँड विथ धिस मी माझं केस होप ही जे काही मी आज चर्चा केली ही केस स्टडीची ही तुम्हाला समजली असेल. पुन्हा नेहमीसारखंच ह्याच्यावर काही प्रश्न असतील तुम्ही ते रेकॉर्ड करून ठेवा. ह्याच्यात जे काही लॅक्युनाज वगैरे राहिलेले आहेत याबाबतचा विचार करा. ते कसे भरून काढता येतील आपल्याला आपल्या इन्व्हेस्टिगेशन्समध्ये काय काय अप्लाय करता येईल हे तुम्ही विचार करा. आता सुरुवातीला ना दिस इज तुमचं बेसिक ट्रेनिंग चालू आहे. हे बेसिक ट्रेनिंग आधी तुम्ही व्यवस्थित घ्या. संपूर्ण नॉलेज यू गेन एंटायर नॉलेज ऑफ लॉ आणि मग त्याचं इम्प्लिमेंटेशन योग्य पद्धतीने करा. So with this note, I end with this case study. तुम्ही प्रश्न विचारू शकता जेव्हा आपले रेग्युलर क्लासेस रिझ्यूम होतील त्यावेळेस तुम्ही ते विचारू शकतात. आता तुम्ही वेगळे जे काही आपलं ऑनलाईन माध्यम आहे त्याच्यातून तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकतात. आय विल ट्राय माय लेवल बेस्ट टू सॅटिस्फाय देम अँड टेक केअर. Keep good health, be safe. Thank you so much.